सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आता जो संपूर्ण निकाल जो आहे तो निकालाचं चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे. आपण जर बघितलं गेलं तर दिलीप माने आणि कल्याण शेट्टी गटाचे जे 11 उमेदवार होते ते 11 उमेदवार तब्बल 800 मतांनी या ठिकाणी विजयी झालेले आहेत. 800 मताच्या फरकानं सर्वच उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी विजयी झालेले आहेत. आपण जर बघितलं गेलं त्यामध्ये धनेश अचलारे 439, रमेश आसबे 408, श्रीशैल नरोळे 1244, आप्पासाहेब पाटील 482, उदय पाटील 1276, प्रथमेश पाटील 1268, संग्राम पाटील 418, नारायण बनसोडे 1276, भीमाशंकर बबलेश्वर 424, दिलीप माने 1362, राजशेखर शिवधारे 1366, चन्नगौडा हिवनाळे या ठिकाणी आपण जर बघितलं 480 आणि सुरेश हसापुरे 1355 मतांना या ठिकाणी विजय झाले आहेत. आपण जर बघितलं गेलं तर सुभाष देशमुख यांच्या पॅनलमधून आपण जर बघितलं तर मनीष 216 मतांनी या ठिकाणी निवडून आले आहेत. तर रामप्पा चिवडशेट्टी 195 मतांनी निवडून आले आणि अतुल गायकवाड 71 मतांनी निवडून आले आहेत. कल्याण शेट्टी पॅनलमधून सुनील कळके हे देखील या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि अधिकृत माहिती जी आहे ती अवघ्या काही मिनिटातच या ठिकाणी समोर येणार आहे. या ठिकाणी आपण जर पाहत असाल तर दोन गटाचे जे विरोधी उमेदवार होते ते उमेदवार या ठिकाणी एकमेकांना भेटतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामध्ये आपण जर बघितलं गेलं तर मनीष देशमुख आणि सुरेश हसापुरे हे जे असतात या ठिकाणी हस्त आंदोलन करत जे आहे ते आता त्यांची भेट घेतलेली आहे आणि एकमेकांना त्या विजयाच्या शुभेच्छा ज्या आहेत ते या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि संपूर्ण निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती पार पडलेली आहे. अधिकृत उमेदवारीची आकडेवारी जी आहे ती अवघ्या काही मिनिटातच प्राप्त होणार आहे. राजनीती न्यूज चॅनलसाठी मी दत्ता खेरे, सोलापूर.